नमस्कार, मी अश्विनी. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज बनवू आपण गुलाबजामुन. तर मी इथं पाक बनवून घेतले. पाक झाकून ठेवायचा आहे, गरम करायचा आहे. तेल गरम करायला ठेवले. तर आपण गुलाबजामुनचं पीठ मळू. बाजारात भेटतात गुलाबजामुनचं पॉकेट 20 रुपयाचं. मी आणलेलं 3 पॉकेटाचं बनवणार आहे. पीठ मळायला घेऊ. दूध गरम करून थंड करून ते मिक्स करायचं आहे. चांगलं एकजीव करून पीठ मळून घ्यायचं आहे. मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, असं पीठ मळायचं आहे. तर हे बघा, मऊ पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता गुलाबजामुन बनवायला सुरू करू. गोल गोल आकाराचे बनवायचे आहेत. चीर जराही पडू द्यायचे नाही. तेलात घातल्यानंतर ते फुटल्यासारखं होतं. पाकात गेलं की पूर्ण वितळून जातं. तर गोलच करायचे आहेत त्याला. झालेत माझे गुलाबजाम बारीक मोठे. त्यात तळून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. टाकायचं आपल्याला, मध्ये एक एक सोडून द्यायचं आहे आणि लालसर रंगाचं भाजून घ्यायचं आहे. जास्त काळही नाही करायचं, जास्त पांढरही नाही काढायचं. हे लालसर झालेत, मी काढून घेते. राहिलेले गुलाबजामुन काढून घेते. ह्याला थोडे कोमट आहे तोपर्यंतच पाकात घालून घ्यायचं आहे, कारण पाक थोडं थंड झालं, थोडं गरम आहे. आणि सर्व घातल्यानंतर 5 मिनटं ठेवायचं आहे. नंतर मुलांना खायला द्यायचं आहे. अथर्व खातोय, खूप छान आवडले त्याला, छान बनतोय तो. त्याला खूप आवडतात, अथर्वला आणि अथर्वच्या पप्पाला. तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की सांगा.